25 एप्रिल रेडिओ संशोधक मार्कोनी यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी सौम्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। बिनतारी वायरलेस टेलिग्राफ विकसित करून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणारे इटालियन संशोधक आणि अभियंता गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म 25 एप्रिल 1847 रोजी इटलीतील बोलोनियो येथे झाला। लहानपणापासूनच मार्कोनी यांना विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विशेष रुची होती। त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनियो येथे शिक्षण घेऊन महान भौतिक शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्ज, जेम्स क्लार्क मॅक्सवेल आणि लॉर्ड केल्विन यांच्या संशोधनावर आधारित प्रयोग सुरू केले। मार्कोनी यांनी 1895 मध्ये बिनतारी संदेश वहनावर प्रयोग सुरू केले। त्यांनी रेडिओ लहरींच्या मदतीने 1.5 मैल अंतरावर संदेश पाठवला, जो त्यांचा पहिला प्रयोग यशस्वी ठरला। त्यानंतर त्यांनी आपले संशोधन अधिक विकसित करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले आणि 1897 मध्ये मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी स्थापन केली। 1899 मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी ओलांडून पहिला बिनतारी संदेश पाठवला। 12 डिसेंबर 1901 रोजी त्यांनी कॅनडा ते इंग्लंड असा पहिला अटलांटिक महासागर पार करणारा रेडिओ संदेश पाठवला, ज्यामुळे संपूर्ण जगातील संप्रेषण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला। रेडिओ प्रसारण आणि संप्रेषण प्रणाली, महासागरातील जहाजांसाठी रेडिओ संदेश प्रणाली, रडार आणि आधुनिक वायरलेस टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले। मार्कोनी यांच्या ऐतिहासिक शोधामुळे त्यांना 1909 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले। 20 जुलै 1937 रोजी रोम, इटली येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। संप्रेषण प्रणालीतील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगभरात 1 मिनिटासाठी रेडिओ प्रसारण थांबवण्यात आले होते। आजही त्यांचे नाव रेडिओ संचार आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या जनकांपैकी एक म्हणून आदराने घेतले जाते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।